नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहात ना? चला तर मग आज आपण घरीच व्हेज बिर्याणी करणार आहोत. तर बिर्याणी करण्यासाठी आपल्याला करायचं आहे काय? तर मी ते सांगते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आल्याचे काप, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे सर्वचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हे वेगळं वाटण करून ठेवायचं आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो ह्यांची सगळ्यांचे बारीक असे वाटण करून सेपरेट आपल्याला ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर एका मोठ्या टोपामध्ये आपल्याला जिरं फोडणीला घालायचं आहे. जिरं फोडणीला घालून झाल्यावर त्यामध्ये आपण आलं लसूण ह्याची केलेली पेस्ट आपण यात घालणार आहोत. हे छान असं आपल्याला परतवून घ्यायचे आहे. आणि हो, कढीपत्ता देखील ह्यातच टाकायचा आहे फोडणीला. त्यानंतर टोमॅटोची प्युरी आपण टाकणार आहोत. प्युरी आणि कांदा प्युरी आपण जे काही करून घेतलेलं आहे ते सर्व ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर चवीनुसार हळद, मीठ असे आपल्याला ह्याचा मरून कलर येईपर्यंत असं छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. छान असे त्यामध्ये तळून घ्यायचे आहे. ह्याला असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे सर्व काही आणि हलवत राहायचं आहे. ह्यामध्ये कढीपत्ता देखील टाकायचा आहे. तो सुरुवातीलाच आपल्याला फोडणीला घालायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर मी इथे छान असा व्हेज बिर्याणी मसाला आणला होता, शाही बिर्याणी मसाला, तो मी ह्यात घालत आहे. बाहेरच्या मसाल्यांनी जरा छानच चव येते, त्यामुळे मी एक छोटंसं 10 रुपयाचं पॅकेट आणलं होतं आणि छान असं त्यात मी घातलेलं आहे. आणि थोडेफार आपले घरचे मसाले, लाल तिखट मसाला आपण ह्यात ॲड करू शकतो. हे सर्व छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी छान असे तांदूळ धुवून स्वच्छ ठेवले होते आणि पाणी गरम करायला साईडला ठेवून दिलेलं होतं. आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. त्यानंतर इथे मी वाटाणा, फ्लॉवर, बीन्स आणि शिमला मिरची अशा 4 भाज्या घेतलेल्या होत्या. ह्या 4 भाज्या मी छान अशा साफ करून धुवून ठेवलेल्या होत्या. त्या मी ह्यात आता फोडणीला घालून, मीठ ह्यात घालून आता ह्याला छान असे हलवून घेणार आहे. हे छान असं आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी असेच आपल्याला ह्याच्यावर एक झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. थोड्याशा भाज्या शिजून झाल्यानंतर आपल्याला त्यात धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला घालायचा आहे. मी हा तांदूळ शिजवून घेतलेला नाही आहे, असंच फक्त धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्यात गरम पाणी घातलेलं आहे. अशा प्रकारे आपण ह्यावर झाकण मारून भात शिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर अशा प्रकारे तयार आहे आपलं घरच्या घरी व्हेज बिर्याणी. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा.